साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. धक्कादायक. रुग्णालयात आग लागून रुग्णाचा झाला जळून मृत्यू. लोणार येथील ग्रामीण रुग्णालयात घडली खळबळजनक घटना. लोणार येथील ग्रामीण रुग्णालयाला आग लागून रुग्णालयातील एका रुग्णाचा जळून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. 22 डिसेंबरच्या दुपारी ही घटना उघडकीस आली आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी रुग्णालय प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. मृतक रुग्णाचे नाव हरिभाऊ बापूजी रोकडे असे असून तो पैठण येथील रहिवासी असल्याचे समजते. मृतक रुग्ण हा मनोरुग्ण व अधू असल्याने त्याला लोणार बस स्टँड येथून 108 ॲम्ब्युलन्सने काल रुग्णालयात आणण्यात आले होते व त्यांच्यावर डॉक्टरांनी प्रथमोपचार केले होते. दरम्यान दुपारी ही दुर्दैवी घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दुपारी जे डॉक्टर कर्तव्यावरती होते त्यांनी पेशंटचा प्राथमिक तपासणी करून सदर पेशंटला प्रथम उपचारांसाठी वॉर्डमध्ये ॲडमिट केले. सदर पेशंटला योग्य ते ट्रीटमेंट, सलाईन, इंजेक्शन जे आवश्यक होते ते देण्यात आले. त्यानंतर पेशंटला दुपारी आपुलकीने विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव हरिभाऊ बापूजी रोकडे राहणार पैठण असे सांगितले. सदर पेशंटच्या नातेवाईकांची विचारपूस त्याला केली असता त्याचे या जगामध्ये कोणी नाही, तो एकटाच आहे, कोणी नातेवाईक नाही असे त्याने आम्हाला सांगितले. रात्री पेशंटची ग्रामीण रुग्णालयातर्फे जेवणाची सोय करण्यात आली. पेशंटला थंडी असल्यामुळे ब्लँकेट आणि चादरीचा वॉर्डमध्ये पुरवठा करण्यात आला. दर 2 तासांनी ऑन ड्युटी डॉक्टर आणि सिस्टर्स पेशंटला जाऊन चेक करत होते. रात्री 2:30 वाजता शेवटचा डॉक्टरांचा आणि सिस्टरांचा राऊंड वॉर्डमध्ये झालेला. अटेंडंट यांना वॉर्डमधून धूर निघताना दिसला. त्यामुळे लगेच डॉक्टरांनी आणि ऑन ड्युटीवरती असणारे सिक्युरिटी गार्ड आणि अटेंडंटने लगेच त्या कक्षाकडे धाव घेतली. तर सदर पेशंट जळताना दिसून आला. आपल्या हॉस्पिटलमध्ये लागलेले फायर एक्सटिंग्विशर 3 ते 4 फायर एक्सटिंग्विशर प्रत्येकाने हातात घेऊन सदर रुग्णाला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण पेशंट जळालेला असल्यामुळे आणि ऑलरेडी त्याचं वय खूप जास्त असल्यामुळे सदर दुर्घटनेमध्ये त्याचा दुर्दैवी अंत झाला.